नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. आपण मुद्राशास्त्राबद्दल माहिती घेत आहोत. पंचतत्व आणि पंचतत्वांच्या अभ्यासातून आपलं शरीर निरोगी कसं करायचं हे आपण या मुद्रांच्या मालिकेद्वारे पाहत आहोत. आजपर्यंत आपण ज्ञानमुद्रा, आकाश मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा पाहिली. आज आपण पाहणार आहोत जलमुद्रा किंवा वरुण मुद्रा असंही याला म्हणतात. जल आपल्या शरीरामध्ये भरलेलं जलतत्व आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. हे जलतत्व आपल्या शरीराला कोणकोणते फायदे देतं, हे जलतत्व आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे वसलेलं आहे, कुठे कुठे वसलेलं आहे, या सर्व गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत योगी. आज आपण बघणार आहोत की हे जलतत्व आपल्या बोटांमध्ये कोणत्या बोटामध्ये आहे ते. करंगळी, ह्या करंगळीमध्ये हे जलतत्व वसलेलं आहे. जलतत्वामुळे आपल्या शरीराला मऊपणा येतो, प्रेम, वात्सल्य, त्यानंतर शीतलता, ओलावा, हे सर्व या जलतत्वामुळे प्राप्त होतं. मग हे जलतत्व आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे आहे किंवा हे जलतत्व जेव्हा असंतुलित होतं तेव्हा कोणकोणते विकार होतात याचा सर्व अभ्यास आपण बघणार आहोत. शाळेत असताना योगी आपण जेव्हा आपल्याला बाथरूमला जायचं असायचं तेव्हा आपण अशा प्रकारे हात दाखवायचो, करंगळी दाखवायचो. हा सांकेतिक अर्थ झाला. जेव्हा रणांगणावर, युद्धभूमीवर युद्ध जिंकून आल्यानंतर तिलक केला जायचा, तो विजय तिलक या अंगठ्याने केला जातो. त्यानंतर जेव्हा श्राद्ध पर्व येतं तेव्हा पितरांना गंध लावलं जातं किंवा पिंडाला गंध लावलं जातं, ते या बोटाने. म्हणजे वायुमुद्रा, आपलं वायूचं स्थान इथे असल्यामुळे या तर्जनीने गंध लावलं जातं. त्यानंतर परमेश्वराला आपण मध्यमेने गंध लावतो आणि माणसाला ही पृथ्वी म्हणजे आपली अनामिका, जडदेह आहे ना आपला. आता हे प्रत्येक काम प्रत्येक एका बोटाला नेमून दिलेलं आहे. मग हे प्रत्येक बोट आपल्या शरीराला कशा प्रकारे संतुलित करतं हे आपण पाहत आलो. आज आपण पाहणार आहोत ही जलमुद्रा आपल्या शरीराला कशा प्रकारे संतुलित ठेवते. आता हे जलतत्व आपल्या शरीरामध्ये जेव्हा खूप प्रमाणामध्ये वाढतं किंवा कमी होतं हे आपण कसं जाणून घ्यायचं ते पाहूया. एखाद्या वेळेस जेव्हा आपल्याला खूप पित्त वाढलेलं आहे त्यामुळे अपचन होतं किंवा ढेकर येतात, मग अशा वेळेस समजायचं की आपलं जलतत्व बिघडलेलं आहे. म्हणजे शरीरामध्ये अग्नीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे जेव्हा अग्नी असंतुलित होतो तेव्हा जलतत्व असंतुलित होतं, हे समजून जायचं. म्हणजे सगळ्यात पहिले आपलं अग्नी तत्व हे असंतुलित झालेलं आहे. म्हणजे अग्नी हा असंतुलित झाला की आपलं जलतत्व सुद्धा असंतुलित होतं. मग काय होतं, मग पित्ताचा प्रकोप झाला की मग वायू वाढतो. वायू जेव्हा वाढतो तेव्हा अशा प्रकारे हे चक्र, दुष्ट चक्र सुरू होतं. मग याला संतुलित करण्यासाठी आपल्याला या मुद्रेचा, जलमुद्रेचा अभ्यास करायचा आहे. तर हे जलतत्व आपण संतुलित कसं करायचं त्यासाठी जाणून घेऊया. हे जलतत्व आपल्या मेंदूमध्ये आपल्या जे हार्मोन्स असतात किंवा मेंदूमध्ये जे स्त्राव स्त्रवत असतात त्यामध्ये सुद्धा हे जलतत्वच असतं. आपली लाळ, आपल्या घशातील रस, यामध्ये सुद्धा हे जलतत्व आहे.
त्याचबरोबर आपला पित्तरस यामध्ये सुद्धा हे जलतत्व आहे. कधी कधी आपली त्वचा अतिशय रुक्ष झालेली असते, रखरखीत झालेली असते, म्हणजे त्वचेला घाम अधिक किंवा खूपच कमी येतो, म्हणजे हाताला किंवा आपल्या पायांना खूप जास्त घाम येतो, तेव्हा पण समजायचं की आपलं पूर्णपणे जलतत्व असंतुलित झालेलं आहे. कधी कधी आपल्याला काही लोक अशी असतात की ज्यांना घामच येत नाही, मग तेव्हाही समजायचं की आपलं जलतत्व पुन्हा असंतुलित झालेलं आहे. म्हणजे अति घाम आणि कमी घाम हे दोन्ही सुद्धा जलतत्व असंतुलित असल्याची लक्षणं आहेत. आता या जलतत्वाला जेव्हा आपल्याला संतुलित करायचं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला ही जलमुद्रा करायची आहे. म्हणजे आपली करंगळीचं अग्र आणि आपल्या अग्नी अंगठ्याचं अग्र हे एकमेकांना जुळवून घ्यायचं आहे. आणि इथे हलक्या प्रकारची स्पंदनं जाणवतात, त्या स्पंदनांचा अनुभव घ्यायचा आहे. पण ही स्पंदनं आपल्याला केव्हा जाणवणार आहेत योगी, जेव्हा आपण एकाग्रता साधणार आहोत. आणि ही एकाग्रता जेव्हा आपण साधणार आहोत तेव्हाच आपल्याला हे स्पंदन, हा ठोका जाणवणार आहे. त्यासाठी मन, आपलं चित्त आपल्याला एकाग्र करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही वरुण मुद्रा किंवा जलमुद्रा करायची आहे. या सर्व विकारांमध्ये आता मी तुम्हाला जे जे विकार सांगितले त्या सर्व विकारांमध्ये आपण ही जलमुद्रा करणार आहोत. कधी कधी काय होतं की आपण काही विचार करत असतो आणि परिस्थिती वेगळी असते, पण ह्या परिस्थितीचा आपल्या विचारांवर खूप परिणाम होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या शरीरावरही आणि मनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो किंवा आपण खूप अतिशय रागीट बनतो, आपल्यातला ओलावा निघून जातो, प्रेम कमी होतं. अशा वेळेला पण समजून जायचं योगी की आपलं जलतत्व पुन्हा असंतुलित झालेलं आहे. जलतत्व हे शरीराला, मनाला आलेला रुक्षपणा कमी करणारं हे जलतत्व आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा आहे, अश्रूच्या स्वरूपात, आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या फुफ्फुसांमध्ये आहे. जिथे जिथे म्हणून शरीरामध्ये पाण्याचा किंवा जलाचा भाग आहे तिथे तिथे सर्व ठिकाणी हे जलतत्व भरलेलं आहे. रक्त, मूत्र, घाम, आपल्या मेंदूभोवती असणारं एन्झाइम्स या सर्वांमध्ये सुद्धा हे जलतत्व भरलेलं आहे, वसलेलं आहे. आता या जलतत्वाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण पाहूया. आता जेव्हा आपण हे जलतत्व संतुलित करणार आहोत तेव्हा शरीर शांत, स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. आपल्या शरीराला मऊपणा येणार आहे, आपला कोरडेपणा कमी होणार आहे. आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला जो कोरडेपणा येतो तो या जलतत्वाच्या अभावामुळे हे असंतुलन घडून येतं. तर हे जलतत्व संतुलित करायचं आहे योगी. आता ही मुद्रा मी मगाशी दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपण दिवसातून 10 ते 15 मिनिटं दररोज सातत्याने 2 ते 3 वेळा करणार आहोत तेव्हा आपल्याला हे सर्व रिझल्ट्स किंवा हे सर्व अनुभव येणार आहेत. पण ही जलमुद्रा आपल्याला दररोज आणि दररोज करायची आहे आणि सातत्याने काही दिवस जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा या सर्व विकारांमधून आपल्याला नक्कीच बाहेर पडता येणार आहे. या प्रत्येक विकारावर ही जलमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. मनाला आणि आपल्या शरीराला आलेला कोरडेपणा, मऊपणा जो निघून गेलेला आहे तो या जलतत्वाच्या संतुलनामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. आपल्याला मूत्रविकार असतील किंवा
खूप जास्त वेळा जावं लागत असेल तेव्हा सुद्धा आपल्याला हे जलतत्व संतुलित करण्यासाठी ही जलमुद्रा करायची आहे योगी. जलतत्वाचं असंतुलन हे आपल्या शरीराला जेव्हा जेव्हा होणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला ही जलमुद्रा मानसिक आणि शारीरिक दोन्ही सुद्धा स्वरूपामध्ये खूप जास्त आणि उपयुक्त असे परिणाम देणार आहे. अनुभव घ्या, दररोज करा आणि मग मला याचे अनुभव तुम्ही स्वतः शेअर करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे योगी. कमेंट करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मुद्रेसह. तोपर्यंत हरिओम.